फोटो बघायचो मी, जाऊ द्या। बैलगाडा क्षेत्रामध्ये तर तुझी बकासूर मुलं झाली, काय बोला? माझं तो दुसरं देव आहे। ते मोहिल असेल, राहुलभाई असतील, जय शेठ असतील, सर्व प्रकारचे जे पण नंदी आणि त्यांचे मालक असतील, आजही तुम्ही कोणालाही विचारा, आर डी धनावडे नेहमी चांगला बोलणार। 1000 रुपयाचं मला काम भेटलेलं, 1000 रुपयामधले 800 रुपयाची मी तिला साडी घेतली, 800 रुपयाची साडी घेतली। तिने डोक्यावर हात फिरवला माझ्या, ती बोलली की ह्या 800चे 8 लाख रुपये महिना पगार घेशील। एक आजीचा जो उल्लेख झालेला 8 लाख रुपये कमवशील, हे आज क्लिअर झाले मीडियासमोर। मी सांगतो, आजीच्या आशीर्वादाने मी एका महिन्यात माझ्या स्वहिमतीने रात्रंदिवस मी 2-2, 1-1 तास झोपायचो, पण मी 30 दिवसामध्ये 8 लाख रुपये मी कमवले। त्याच्या विरुद्ध भरपूर जण आहेत, पण त्याने एकच सांगतो की तो कोणाच्या मनाच्या विरुद्ध, तो कोणाच्या मनात राग धरत नाही, तर तुम्ही त्याच्या विरुद्ध जाऊ नका। तो त्याच्या मेहनतीची कमाई करतोय, रात्रभर दिवस रात्र झोपत नाही, तो आम्ही बघतो त्याला, अरे झोप, त्याला झोप नाही येत। आणि म्हणजे खोटं नाही बोलत की त्याला जर 5 जर भेटले ना, तर 2 ते 2.5 हजार ते आश्रमला जातात। ऋषिकेशला फोटोग्राफी करण्याबद्दल विरोध तर माझा। नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे आपल्या सर्वांचा लाडका आवडीचा आर डी धनावडे। आज याचा वाढदिवस आहे, माझ्याकडून सर्वप्रथम वाढदिवस आहे, तुला खूप खूप शुभेच्छा। आणि एक आज खूप मोठी अचिव्हमेंट त्यांनी केलेली आहे। कुठेतरी बघा, या भरपूर क्षेत्रामध्ये, मुंबईचं क्षेत्र, बैलगाडा क्षेत्र असो किंवा रील स्टार असो, तर एक नाव घेतलं जातोय आर डी धनावडे, आणि त्याची खरोखर ओळख निर्माण झालेली आहे। आज त्याच्या पाठीमागे त्यांनी खूप सारे कष्ट घेतले आहेत, आपण ते कष्ट विचारूया आणि सुरुवात कशी झाली दादांची ती विचारूया। दादा नमस्कार। नमस्कार दादा। काय सांगाल, आज भरपूर सारे लोक तुम्हाला बघतात, तर नक्कीच त्यांना सांगा की सुरुवात कशी झाली तुमची या क्षेत्रात? पहिले तर सर्वात प्रथम माझं जेवढेही माझ्या सोबत होते सुरुवातीपासून, म्हणजे जेव्हापासून मी सुरुवात केली ते आजपर्यंत, ती माणसं तुम्हाला इथे बघायला भेटतील। म्हणजे ज्यांनी मला, मी काही नव्हतो, म्हणजे शून्य होतो, माझ्या खिशात 1ही रुपया नसायचा, पण मी ठरवलं जे करणार ते स्वतःच्या जीवावर करणार। आणि आज जे पण मंडळी आहेत, हे पण माझे मित्रमंडळी, आई वडील, काका काकी वगैरे, त्यांच्या आशीर्वादाने। आणि मी नेहमी सर्वीकडे उल्लेख करतो की माझ्या आजीचा आशीर्वाद हा मला खूप जास्त आहे। तर सुरुवात अशी झाली की निलेश दादा आहे, निलेश दादापासून सुरुवात केलेली, निलेश दादांनी प्रो कबड्डीपर्यंत पोहोचवलं, प्रो कबड्डी नंतर बैलगाड्यापर्यंत पोहोचलो। बैलगाड्यामध्ये तर आपण नेहमी पडद्यामागचे कलाकार असतो, पण मला पडद्यासमोर आणणारे हे तुम्ही होते। सर्वात पहिले देव माझा बकासूर या आशीर्वादाच्या व्हिडिओने तुम्ही मला लोकांपर्यंत आणलं, आणि या प्रवासाचं हे आज श्रेय आहे। बरोबर आहे, आज सर्व सोबत आहेत, तर काहीतरी नक्कीच एक आजीची पण तुझ्या आशीर्वाद तुझ्या सोबत कायम असतोय, नेहमी आजीचा उल्लेख करत असतो तू। नक्की काही 2 आठवणी सांग ना आजीच्या, काही अशा? आजीच्या आठवणी सांगायला मी सुरू होऊन जाईल, पण एक आठवण नक्की सांगतो। शेवटचा म्हणजे 20 दिवस असतील, त्या दिवशी म्हणजे असंच डोक्यावरून हात फिरत होती, आणि माझ्या पगारातली म्हणता नाही येणार, पण एक 1000 रुपयाचं मला काम भेटलेलं, 1000 रुपयामधले 800 रुपयाची मी तिला साडी घेतली, 800 रुपयाची साडी घेतली। तिने डोक्यावर हात फिरवला माझ्या, ती बोलली की ह्या 800चे 8 लाख रुपये महिना पगार घेशील। आणि आज ती परिस्थिती आहे। मी मीडियाच्या माध्यमाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महिन्याला माझा, म्हणजे आजीचा जो उल्लेख झालेला 8 लाख रुपये कमवशील, हे आज क्लिअर झाले मीडियासमोर। मी सांगतो, आजीच्या आशीर्वादाने मी एका महिन्यात माझ्या स्वहिमतीने रात्रंदिवस मी 2-2, 1-1 तास झोपायचो, पण मी 30 दिवसामध्ये 8 लाख रुपये मी कमवले। आणि यामध्ये या सर्वांचा आशीर्वाद असेल, भारतभाऊ असतील, निलेश दादा असेल, माझा मित्र आहे, नेहमी पडद्याच्या मागे असतो बघा, आता पण तिथेच येतो, आणि तो आनंद दादा, हे असे भरपूर लोक आहेत। माझे काका काकी मला नेहमी सपोर्ट करतात, कधी कोणी म्हणजे असं नाही बोललेच नाही मला, नेहमी प्रत्येक गोष्टीला सगळे पुढाकार देतात। आणि सांगायची गोष्ट झाली तर बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्व नंदींनी मला आज इथपर्यंत पोहोचवलं आहे। त्यामध्ये मोहिल असेल, राहुलभाई असतील, जय शेठ असतील, सर्व प्रकारचे जे पण नंदी आणि त्यांचे मालक असतील, आजही तुम्ही कोणालाही विचारा, आर डी धनावडे नेहमी चांगला बोलणार, कोणीही मला नाव ठेवणार नाही। कमेंटमध्ये पण खूप सारे कमेंट्स मला चांगले येतात, मी कोणाचा वाईट उल्लेख करत नाही आणि वाईट कोणाचा विचार करत नाही, आणि आज जे पण काय यश आहे या त्यांच्या आशीर्वादामुळे। बैलगाडा क्षेत्राकडे वलन कसा गेला तुझं? म्हणजे बघा, आता आपण म्हणतो ना
की चला मला काम करायचं आहे कुठेतरी. आता तुझ्याकडे भरपूर सारी कामं होती, पण एक आवड कशी लागली तुला बैलगाड्याची? तो व्यक्ती आज इथे नाहीये, पण मी त्याला नेहमी सांगायचो, जेव्हा पण कोणी हा मला क्वेश्चन विचारेल तेव्हा मी तुझं नाव घेणार. आणि आज तो दिवस आलाय. त्याचा भाऊ आला इकडे, त्याचं नाव आहे विराज वांद्रे, त्याचा मित्र आहे, त्याचा भाऊ आहे मोठा. तो रायगडवरून रात्री तो जवळजवळ 4 तास उभा होता इकडे पर्यंत येण्यासाठी, ट्रेनमध्ये जागा नाही भेटली, उभा होता. तर त्याचं भावाचं नाव मी आठवणीने उल्लेख करेल. विराज वांद्रे माझ्यापेक्षा खूप लहान आहे, म्हणजे जवळजवळ 5-6 वर्षांनी लहान आहे. पण त्यांनी मला बकासूरकडे नेलं. बकासूरचा मी पहिला व्हिडिओ काढला. त्यानंतर मला हळूहळू त्याचा भाऊ आहे बघा, हा ह्याचा भाऊ ये पुढे 4 तास उभा राहून आला. मला बोलतो मी येणार तुझ्या बर्थडेसाठी येणार. त्याला माहित पण नाही मी आज गाडी घेतली. त्याला बोललो, त्यांनी मला आज माझ्या देवीचा, म्हणजे मी माझ्या कुलस्वामी देवी आहे आमची आजूळची काळकाई माता, त्या देवीचा फोटो दिला. प्रसन्न झालो मी. पण आता तुझी आजी नाही कुठेतरी, आता तू सांगतो की आजीने सांगितलेली गोष्ट आज साध्य झालेली आहे. पण आजीच्या नंतर पाठीशी उभे असले तुझे आई बाबा, आजी आजोबा, तुझे आजोबा, त्यांचा आशीर्वाद कायम तुझ्या साथीशी असतं, काय बोला? त्यांचा आशीर्वाद तर आहे. आता ते बघतात त्या आजीने किती प्रेम दिलेलं, त्याच्या डबल त्याच आजीचं प्रेम मला माझी आजी देते. माझी आजी कुठे गेली? आई कुठे? ही बघा, ही माझी आजी आहे. पुढे नाही येणार कधीच. फोटो वगैरे काढले तरी ती नको नको बोलते, पण ही आजी, त्या आजीची मला माया देते. नेहमी गेलो ना का डिस्टर्ब आणणारच, चुलीची करणार, काय काय करणार ते तिला माहिती आहे. पण ह्या आजीचं पण तेवढंच प्रेम आहे माझ्यावर. आणि आता फक्त तू आजी आजोबा किंवा आई बाबाचा नाही राहिला तर अखंड महाराष्ट्राचा झालाय, कारण पूर्ण महाराष्ट्र तुला प्रेम करतोय. तर त्यांच्यासाठी काय बोलशील? संपूर्ण महाराष्ट्राचे खूप खूप आभार मानेल. तुम्ही जेवढं प्रेम दिले हे उभ्या आयुष्यात मला कोणी दिलं नसतं. आणि जसं मी आज आहे, मी जमिनीवर आहे, तर तो मी जमिनीवरच राहणार. मी कधीच हवेत जाणार नाही. आणि जरी हवेत गेलो, हवेत जायची लांबची गोष्ट आहे, पण जाणार नाही. सांगायचं तात्पर्य एकच आहे, ती गाडी आहे, ती गाडी नाही माझी, ती आजी आहे. आणि ती माझं संरक्षण नेहमी करणार, कुठेही असू दे. मी ती मला जपणार. आता मला घरचे सगळे बोलतील की गाडी घेऊन चाललाय, हळू जा, चौकात जा, पण सर्वांना माहिती ती आजी माझ्यासोबत आहे, त्यामुळे मला काहीच नाही होणार. जसं आता आपण बैलगाडा क्षेत्राकडे थोडं वळूया, कारण आम्हाला तर खरी ओळख तुझी बैलगाडा क्षेत्रातून माहिती झाली. पण जसं आता तू बघतोय भरपूर सारे नंदी तुझ्या चॅनलवर दिसतात, इंस्टाग्रामच्या माध्यमातून लाखोनी त्या रील्स व्हायरल होतात. आज 14 देशामध्ये आपला हा बैलगाडाचा क्षेत्र पाहायला जातोय. पण अजून काही गाडा मालक आहे, त्यांची पण इच्छा आहे की त्यांची बैलं पण तुझ्या चॅनलवर यावं. नक्कीच. मी आता पेडगावला पूर्ण जेवढेही नंदी असतील, जेवढेही मला कॅप्चर करता येतील, मी सर्वांचं करणार. आणि असं नाही की मेन म्हणजे नंदींचं करणार, मी सर्वांचं करणार, हा तुम्हाला शब्द देतो. पण मला वाटतं आज तू सांगितलं की बकासूर खरी ओळख म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये तर तुझी बकासूर मुलं झाली, काय बोला? माझा तो दुसरा देव आहे. मी नेहमी पाया पडतो जेव्हा भेटेल तेव्हा. त्याचं माझं नातं एक वेगळंच आहे. लोक बोलतात की आज तू लग्नाची कामं सोडून, महत्त्वाची कामं सोडून त्याकडे पोहतो. मी तुम्हाला आधीही सांगितलं, पण त्यामध्ये पण माझ्या आजीचाच आशीर्वाद आहे. आणि त्याला पण मी आजी आहे त्या नात्यानेच बघतो. आणि त्यांनी खूप प्रचंड प्रमाणात मला ओळख दिली. आणि जे पण मी कमवलंय, जे पण काय असेल ते त्याचा पण सिंहाचा वाटा आहे त्यामध्ये. दादा बोलते. दादांकडे पण येऊया. तर दादा तुम्ही काय सांगाल, आज जी RDची सक्सेस आहे, कुठेतरी प्रगती केली खूप मोठी. आज या प्रगतीच्या नंतर कुठेतरी तुमचं पण नाव घेतलं जातं, काय बोला? ऋषिकेश धनावडे यांनी भरपूर मोठा संघर्ष केलेला आहे. आणि प्रथमच मी ऐकलं की कुठेतरी आजीची एक ज्येष्ठांची एक पुण्याई एक प्रत्येकाच्या मागे असते. आणि ठामपणे त्यांचे आजीच्या आईवडिलांची, चुलत्यांची, काकांची त्याच्या पाठीमागे मोठा आशीर्वाद आहे. प्रत्येक महापुरुषांना घडवायला प्रत्येक मोठ्यांचा एक मार्गदर्शक असो, त्याप्रमाणे त्याला जे मार्गदर्शन देणार आहेत त्यांना सर्वांना प्रथम मी त्यांना अभिवादन करेल आणि त्यांना शुभेच्छा देईल. असे प्रत्येक आई वडील यांच्यासारखे प्रत्येकाला भेटावे आणि प्रत्येकाने त्यांनी आईची, वडिलांची काळजी आजच्या युगामध्ये आणि आजच्या या वाढदिवसामध्ये ऐकायला भेटलं, असं त्या माध्यमातून सांगेन. प्रत्येक मुलांनी एक आदर्श धनावडेसारखा घेतला पाहिजे, एवढंच बोलतो आणि थांबतो. दादा नमस्कार. नमस्कार. आता RDने नक्की तुमचा पडद्यामागचा जो हिरो आहे माझ्या कुठेतरी तो समोर येत नाही, पण आज कॅमेऱ्यासमोर नक्की सांगा की RDने किती कष्ट केले. मला संधी भेटली बोलायची तर मी नक्कीच 10 मिनटं घेईन बोलायला, पण बोलेन की जे असं की जे तुम्ही कधीतरी ऐकलं नसाल. म्हणजे एक टाईम असा होता की मी त्याच्यावर होतो, मग एक फोटो काढायला गेलो त्याच्याबरोबर, तर तो 50 रुपये घ्यायचा. तर आम्ही त्याला घेऊन गेलो 50 रुपयासाठी. तर मी त्याला बोललो मला कॅमेरा दे, तर तो बोलला मी 200 रुपये भाडं घेतो. बोलत चल, 200 रुपये घेतलं भाडं आणि तो स्वतः आला, त्याने फोटो काढले, तो गेला. ती जस्ट 5 मिनटं भेट झाली आमची. तर नंतर मी श्रीकांत जाधव आहे,
त्याची UP योद्धामध्ये गेलेला, तर आम्ही त्याला भेटायला चाललेलो. तर हा जस्ट तिथून चाललेला, तर मला बोला दादा मी येऊ का. तर मला वाटलं की नाही बाबा, हा एवढं रिक्वेस्ट करतोय तर आपण घेऊन जाऊ, जे होईल. जर त्याने साध्य केलं तर केलं, त्याचा विषय मला काय नाही. मी त्याला घेऊन गेलो, त्याने तिथे फोटोशूट केले. म्हणजे त्याचं कला आहे, तो निलेशचं पण नाव घेतो सारखा. त्या अनुज शाळेतला मित्र आहे, त्याचं तो मला सारखं काय सांगतो की माझ्याकडे काय नव्हतं तेव्हा तो माझ्या मागे उभं होता. म्हणजे अशा गोष्टी आहेत छोटे छोटे, सगळे त्याच्या मागे उभे आहेत. आज जो परिवार आला एवढा लांब, त्याची फॅमिली त्याच्या मागचीच आहे, तो मला सगळे त्यांच्या घरच्यांकडून सांगतो. अशी गोष्ट आहे. मग आम्ही पुण्याला होतो हॉस्पिटलला, तर एक टाइम असं होतं की तो रडायचा, मला आईची आठवण येते, काय करू. 3 वाजता उठायचा. मी बोलतो बघ हा संघर्ष आहे. आणि आमचे साहेब मनीष सरदेशी त्या दुबईला, ॲक्च्युली त्यांच्यामुळे आम्ही शिकलो की बिझनेस काय आहे, कसं राहायचं, कसं बिझनेस करायचा, कसं माणसाशी बोलायचं, काय करायचं, त्या गोष्टी आम्ही शिकलो. रात्री 3 वाजता उठून रडायचं, आईची आठवण येते, बाबांची आठवण येते, काय करू. मी त्याला बोलतो बाबा थांब थोडं शिक, मग जा. शिकला, मग तो इथे आला. मग नंतर त्याने प्रोचं चालू केलं, त्याला प्रोवाल्यांचे भेटले. कबड्डी प्लेयरला मोठा करणारा म्हणजे ऋषिकेश धनावडे म्हणजे आहेत. आता निलेश भाऊ आहे, सगळे आहेत. पण ज्या लेवलला पाहिजेत ना, की बाबा त्यांना त्या लेवलला बघायला भेटते, ते आज मोठा हात ह्याचाच आहे. म्हणजे सगळे महाराष्ट्राचे श्रीकांत जाधव बोला, म्हणजे जे टॉपचे आहेत ते आता ह्याने महाराष्ट्राची कबड्डी टॉपला आणणारा ऋषी आहे. बैलगाड्याचं तर मला जास्त माहिती नाही, पण ऋषी आहे. परत त्याच्या विरुद्ध भरपूर जण आहेत, पण त्यांना एकच सांगतो की तो कोणाच्या मनाच्या विरुद्ध, तो कोणाच्या मनात राग धरत नाही. तर तुम्ही त्याच्या विरुद्ध जाऊ नका. तो त्याच्या मेहनतीची कमाई करतोय, रात्रभर दिवस रात्र झोपत नाही. तो आम्ही बघतो त्याला, अरे झोप, त्याला झोप नाही येत. आणि म्हणजे खोटं नाही बोलत की त्याला जर 5 जर भेटले ना, तर 2 ते 2.5 हजार ते आश्रमला जातात. आपले आश्रम आहे, तर ते मुलांचं त्यांचा आशीर्वाद त्याला भरपूर आहे. म्हणजे एवढा आशीर्वाद की त्याच्यामुळे आज त्याला कसलीच कमी नाही. म्हणजे त्याचे 50-40% तो आश्रम देतो. आता काल पण आम्ही गेलो आश्रमला, तर कमीत कमी 7-8 हजार रुपये खर्च आम्ही केला. आणि म्हणजे त्याचे रील, मी त्याला बोललो की तुझे रील टाकत जा, तुझे रील बघून आश्रमला येते. तर कमीत कमी ठाण्यातले 80 ते 90 ग्रुप आश्रम जातात. आज आश्रम असं आहे की त्यांना कसलीच कमी नाही, ते आम्हाला बोलतं आम्हाला सगळं भेटतं. तर ह्याच्यात मोठा वाटा ऋषीचा आहे. आणि फक्त एवढं सांगतो की तो कोणाच्या जात नाही, तर त्याच्यामध्ये जाऊ नका, त्याचं वाईट बघू नका. तो कोणाचं वाईट करत नाही, तो त्याचं चांगलं होईल. तो आश्रमच्या मुलांचं चांगलं करतोय, लोकांचं चांगलं करतोय. आता भरत सर आहेत, त्यांचं पण नाव घेतो. अशी मोठे मोठे व्यक्ती जर त्यांना सपोर्ट भेटला तर नक्कीच त्यांच्या आशेने मोठा होईल. बस 2 शब्द. दादा नमस्कार. नमस्कार. कबड्डीचा उल्लेख केला कुठेतरी. आज महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्धी मिळाली कबड्डीला, कुठेतरी RDचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यासाठी. काय बोला 2 शब्द. मी लाल मैदान कोळशेवाडीमध्ये प्रॅक्टिस करायचो, तेव्हा तो एकदा आला होता माझ्या बड्डे टायमाला व्हिडिओ काढायला. तेव्हा त्यांनी माझी सगळ्यात पहिली एक व्हिडिओ काढली होती. ती व्हिडिओ त्यांनी, त्याला मोबाईल पण तेव्हा छोटा होता, म्हणजे आता तो iPhoneवरती काढतो. त्यापासून त्यांनी सुरुवात केली होती. त्याला बोललो तेव्हा पहिलं तर प्रॅक्टिसला पण यायचा कबड्डीला, त्याला बोललो नाही त्यांनी काय होणार नाही, बोललो तुझं जे काम आहे ना तेच कामं कर बोललो. त्यानंतर बुवा आहे त्यांचे वडील, ते माझे रोज प्रॅक्टिस बघायचे. ते सांगतील 2 शब्द माझ्याबद्दल काय असेल ते. प्रश्न तर विचारले सगळ्यांना. ऋषिकेशला फोटोग्राफी करण्याबद्दल विरोध तर माझा. बोल दादा तू. बोलतील स्ट्रॉंग आहेत ते. मुलाची प्रगती सांग. माझा विरोधच होता, पण नंतर तो यायचा असा रात्रीचा, अरे अभ्यास झाला का. तो बोलायचा बाबा मी केला अभ्यास, पण तो मला न कळत जायचा फोटो रेसला असा. तर बघता फोटो बघायचो मी. जाऊ द्या, चला. धन्यवाद, तुम्ही सगळेजण आलात. आणि खूप सारं प्रेम हे असंच राहू द्या माझ्यावरती आणि माझ्या कलेवरती. धन्यवाद.